बऱ्यापैकी नर्सरीमध्ये आपण तयार करतो आणि ती लागवडीसाठी वापरली जातात. त्याच्यानंतर पलीकडे आहेत बघा फ्रूट क्रॉप आहेत, म्हणजे फळांची झाडं आहेत, फ्लावर क्रॉप्स आहेत, फुलांची झाडं आहेत. होईल दिवस तुझा उद्याच, होईल दिवस तुझा. लवकर जळत नाहीत, ती रोपं पिवळी पडत नाही. या नर्सरीमध्ये काय केलं जातं, रोपांना योग्य वातावरण, पोषक हवामान तयार केलं जातं, सगळं नेट वगैरे आहे, तर उन्हाची तीव्रता वाढू नये. आता आपलं ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे शिकतोय की या उन्हाच्या तीव्रतेमुळे जे सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण असतात ते डायरेक्ट काय होतं, जमिनीवरती येतात. आता जमिनीवर आल्यामुळं काय होतं की जी नाजूक पिवळी रोपं असतात ती काय होतात, सुकतात, लवकर जळण्याची शक्यता असते उन्हाळ्यामध्ये. मग ह्याच्या खाली हा जो नेट शेड आहे, शेड नेट, त्याच्यामुळे काय होतं, ही किरणं थोडीशी अडवली जातात, त्यामुळे उन्हाची तीव्रता आतमध्ये कमी येतात. आपण इथं उभं राहिलो आपल्याला ऊन लागतंय का, नाही लागत, कारण हे उन्हाचं कुठंतरी काय झालं, उन्हाला थांबवलेलं आहे, लाईट इंटेन्सिटी कमी करून खाली पाठवलं शेड नेट. त्यामुळं अशा प्रकारचं नेट लावलं जातं. आता जे पॉली हाऊस किंवा ग्रीन हाऊस आपण बघतोय त्याच्यामध्ये काय आहे, तर ग्लास पॉली हाऊस आहे, त्याच्यानंतर अजून पॉलिथिन पेपरचं पॉली हाऊस आहे आणि शेड नेट. तर हे शेड नेट अशा प्रकारचं असतं. आता ह्याच ठिकाणी फक्त काय केलं जातं, ह्या अँगलवरती काच टाकली जाते, त्याला म्हणायचं ग्लास पॉली हाऊस, आणि त्याच्याच ठिकाणी फक्त पॉलिथिन पेपर टाकला जातो, त्याला म्हणायचं पॉली हाऊस. म्हणजे स्ट्रक्चर सेम आहे, फक्त वरचे क्लॅडिंग मटेरियल जे आहे, वरती जे आपण शेक करतो म्हणजे त्याच्यामध्ये शेड टाकतोय, नेट टाकतोय, किंवा पॉलिथिन पेपर टाकतोय, किंवा काच टाकतोय, त्या मटेरियलवरून त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ग्लास पॉली हाऊस आहे, त्यानंतर अजून पॉलिथिन पेपरचं पॉली हाऊस आणि शेड नेटचं, असे वेगवेगळे. आता त्यानंतर अजून मग आपल्याला इथं काय काय बघायला मिळालं, तुम्ही सांगा बरं, काय काय बघितलं तुम्ही इथं आल्यानंतर, काय ऑब्झर्वेशन केलं? वेगवेगळ्या व्हरायटीचे रोपं इथं तयार केले. ते एकाच व्हरायटीची करू शकत होते का नाही, पण का वेगवेगळ्या व्हरायटीज केलेत? कारण आपल्याकडे जे येणारे कस्टमर आहे ते काही एकाच व्हरायटीचं मागणार आहे का, कोणाला काही वेगळ्या व्हरायटीचं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक व्हरायटीचे रोपं आपल्याला तयार करावे लागतात. हा एक आपण बिझनेस म्हणून करू शकतो. तुम्हाला टॉपिक शिकवताना सांगितलेलं होतं की नर्सरी हा एक काय आहे, आपल्यासाठी बिझनेस होऊ शकतो, आणि आपण बिझनेसच्या दृष्टीने जर बघितलं तर हा बिझनेस सुद्धा आपल्याला करता येतो. आता हे करायचं म्हटलं तर आपण कुठं करणार आहे की रोडच्या जवळ असावी नर्सरी वगैरे, आपण ते भाग टॉपिकमध्ये बघितले. कारण आतमध्ये जर जास्त असेल तर जे कस्टमर येणार आहे ते इथपर्यंत पोहोचेल का, आतमध्ये नाही. हे बघा इथं रोडच्याच कडेला आहे, आपण लगेच येऊ शकलो का नाही. इथले इथं लांब असतं तर आपण म्हणलं असं जाऊ द्या, एवढ्या लांब कुठं जायचं, पण हे जवळ असल्यामुळे आपल्याला इथं येता आलं. तसंच जे कस्टमर रोपं खरेदी करण्यासाठी येणार आहे त्याच्यासाठी अगोदर इथं तर एवढ्या नर्सरीला ह्यांची गर्दी असते की तर रोपांची चांगली काळजी घेतली जाते या नर्सरीमध्ये, आणि त्यामुळं इथल्या नर्सरीतल्या रोपांचं अगोदर बुकिंग होतंय. ही सगळे स्ट्रे बुक झालेले आहेत, त्यांचे अगोदरच विकलेले आहेत, अजून ही रोपं मोठी व्हायची तरीही विक्री झालेली आहेत. कारण रोपांची तेवढ्या चांगल्या पद्धतीने ते काळजी घेतली जाते, त्याला औषध फवारणी करणं पहिल्या दिवसापासून त्याची काळजी, आणि त्यामुळं ही रोपं चांगली वाढतात. तीच आपण काय करायची, मेन फील्डवरती नेऊन लावायची. त्यामुळं आपला जो वेळ आहे तो काय होतो, वाचतो. जेणेकरून आपण रोपं तयार करणार, परत लावणार, त्यापेक्षा रोपं ऑलरेडी तयार आहेत आपल्या, आणि जी आपली जागा आहे, जमीन आहे, ती आपण तयार तिकडे एक महिनाभर आपल्याला वेळ मिळतो की ज्या त्या वेळामध्ये तिकडे रोपं तयार होत असतात, तिकडे आपली मेन फील्ड आपण तयार करून सारे ओढून, बेड ओढून किंवा सऱ्या ओढून व्यवस्थित तयार करतो. मल्चिंग पेपर अंतरणार असेल तर तो वेळ मिळतो, आणि आपण चांगल्या प्रकारे रोपांची लागवड करू शकतो. बरोबर आहे.